आज संपूर्ण भारत देश हा आधुनिकीकरणाच्या वाटेवर जलद गतीने धावताना दिसून येत आहे. यांत्रिकीकरण व आधुनिकीकरणामुळे शेती व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे. त्याचप्रमाणे धारणी तालुक्यातील कोलुपूर स्थित आपल्या शेतामध्ये पद्मश्री कोल्हे दंपतीने आधुनिकीकरण व यांत्रिकीकरणाच्या तत्वावर शेती करत असल्याचे गेल्या काही वर्षापासून निदर्शनास येत आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त असूनही साधी राहणी मात्र उच्च विचारसरणी ठेवणारे कोल्हे कुटुंब मेळघाटात कुपोषणावर गेल्या खूप वर्षापासून अभ्यास व काम करीत आहे. कुपोषणावर मात करण्याच्या उद्देशानेच शेतीत चांगले उत्पादन करून कोल्हे दाम्पतीने शेती व्यवसाय निवडला आणि या शेतीमध्ये निरनिराळ्या प्रकारचे नगदी पिके घेऊन मोठ्या प्रमाणावर आपल्या उत्पादनात वाढ केली आहे. इतकेच नव्हे तर आपल्या उत्पादन वाढीमध्ये त्यांनी बऱ्याच आदिवासी लोकांना रोजगार सुद्धा येथे उपलब्ध करून दिला आहे. शेतीमध्ये कोल्हे दाम्पती व कुटुंब मोठ्या प्रमाणावर हळदीचे उत्पादन करीत आहे. महत्त्वाचे असे की त्यांच्याजवळ हळद काढण्याचे बॉयलर सुद्धा उपलब्ध आहे. सोबतच आंब्याच्या वेगवेगळ्या जाती प्रजातीचे आंबे तसेच खरबूज, टरबूज ज्यामध्ये विविध प्रकारच्या प्रजाती उपलब्ध आहे. महत्त्वाचे असे की गोड गोड टरबुजांची प्रजाती त्यांच्याकडे उपलब्ध आहे. कोल्हे दाम्पतीच्या म्हणण्यानुसार त्यांचे पुत्र रोहित रवी कोल्हे एक तरुण होते, तरी पण त्यांनी शेतीकडे त्यांचे कल लावून शेती हा व्यवसाय निवडला आणि आज एका क्लास 1 अधिकाऱ्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये उत्पन्न उपलब्ध करून चांगली आर्थिक मिळकत करीत आहे. हे सगळे उत्पादन संपूर्ण मेळघाटात व महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. कोल्हे कुटुंबांच्या शेतातील माल औरंगाबाद, अमरावती व अकोला सारख्या शहरांमध्ये निर्यात केला जात असून स्वतः पद्मश्री रवींद्र व स्मिता कोल्हे कोलुपूरला स्टॉल लावून विक्री करतात. त्यांच्यासोबत 2 मुले व सून सुद्धा या कामात मोठा हातभार लावतात. पद्मश्री कोल्हे कुटुंबियांचे यामागचे उद्देश असे की सर्वसामान्य जनतेस याबाबत माहिती व प्रसार व्हावा की जेणेकरून त्यांच्याकडून प्रेरणा घेत मेळघाटातील इतर आदिवासींनी शेती करून आपले उत्पन्न वाढवून आपला उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करावा. तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी.